Hi friends, this is my second lecture on topic oscillation, that is simple harmonic motion of class 12. In part first we studied the topic oscillatory motion and its example. Periodic motion, there are two types of periodic motion, rotational periodic motion and vibrational periodic motion. Why oscillatory motion is also called as a harmonic motion, and most important term is that the simple harmonic motion. There are two types of simple harmonic motion. If the path of oscillating body is straight, then this type of simple harmonic motion is called as linear simple harmonic motion. If the path of oscillating body is curved, then this type of simple harmonic motion is called as angular simple harmonic motion. So in this part we are going to start the first type of simple harmonic motion, that is linear simple harmonic motion, in short LSHM. So before going to start LSHM, few important terms are necessary to understand, that is restoring force and force constant. So what is restoring force? When we displace body from mean position towards extreme position, and at this extreme position when we release this body, then this body comes back to its mean position because of one force. This force is called as restoring force. So restoring force is the force acts on a body which bring back to its mean position. So definition of restoring force is that restoring force acts on a body to bring it back to its mean position. पहा इकडे एखादी बॉडी जेव्हा परफॉर्म करते ऑसिलेटरी मोशन, तर अशा बॉडीला ज्यावेळेस आपण डिस्प्लेस करतो मेन पोझिशनचं एक्स्ट्रीम पोझिशनला आणि इथं आणून सोडतो, त्यावेळेस ती बॉडी एक्स्ट्रीम पोझिशनची मेन पोझिशनला वापस येते एका फोर्समुळे. मग ज्या फोर्सनं त्या बॉडीला वापस आणलं मेन पोझिशनला, त्या फोर्सला म्हणतात रिस्टोरिंग फोर्स. पहा या फिगरमध्ये मेन पोझिशनच्या दोन्ही साईडला मी दाखवली एक्स्ट्रीम पोझिशन, हे असते पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, हे असते निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, आणि दोन्ही एक्स्ट्रीम पोझिशनला मी दाखवला तो फोर्स की जो नेहमी डायरेक्शनमध्ये असतो टुवर्ड द मेन पोझिशन. सिंपल हार्मोनिक मोशन ज्यावेळेस आपण शिकलो त्यामध्ये पाहिलं की दोन्ही एक्स्ट्रीम पोझिशनला तो जो रिस्टोरिंग फोर्स आहे त्याचं एकच काम आहे, डिस्प्लेस झालेल्या बॉडीला वापस आणणे कोणाकडे, मेन पोझिशनकडे. तर पहा थोडक्यात रिस्टोरिंग फोर्सचं एकच काम आहे, जी बॉडी आपण मेनची एक्स्ट्रीमला आणतो परत ती बॉडी एक्स्ट्रीमची मेनला आणून सोडणे. सो डेफिनेशन, द फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी, द फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी to bring it back to its mean position is known as restoring force. आपण सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये पाहिलं की नेहमी हा जो रिस्टोरिंग फोर्स आहे, हा रिस्टोरिंग फोर्स आणि बॉडीचं होणारा डिस्प्लेसमेंट यांच्यामध्ये नेहमी रिलेशन असतं डायरेक्टली प्रोपोर्शनल. जेवढं तुम्ही बॉडीला दूर नेसाल जास्त तेवढं काय वाढतं बॉडीचं डिस्प्लेसमेंट, आणि जेवढं वाढेल डिस्प्लेसमेंट तेवढा मोठा आपला होतो रिस्टोरिंग फोर्स. सो रिस्टोरिंग फोर्स इज ऑलवेज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. आणि सोबतच या रिलेशनमध्ये मी एक सांगितलंय मायनस, त्याचंही कारण तुम्हाला मी सांगितलं होतं की जेव्हा एखाद्या रिलेशनमध्ये दोन व्हेक्टर एकमेकांना असतील अपोजिट डायरेक्शनमध्ये, त्यावेळेस आपण साइन इंट्रोड्यूस करतो कोणतं, निगेटिव्ह. सो इन दिस इक्वेशन निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट बोथ फोर्स and displacement are in opposite direction. तर पहा सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये हीच मेन कंडिशन असते की नेहमी रिस्टोरिंग फोर्स हा असतो टुवर्ड द मेन पोझिशन, आणि सोबतच त्याचं जे असतं डिस्प्लेसमेंट, त्या डिस्प्लेसमेंट सोबत तो असतो डायरेक्टली प्रपोर्शनल, आणि सोबतच ते दोघंही एकमेकांच्या असतात अपोजिट डायरेक्शन मध्ये. आता सेकंड टर्म आहे फोर्स कॉन्स्टंट, त्याचा सिम्बॉल असतो के. पहा सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आपण हे रिलेशन लिहितो नेहमी. मग या रिलेशन मध्ये जर मी एक कॉन्स्टंट ठेवला, त्या कॉन्स्टंटला मी म्हणतो के. मग जर मी या फोर्सचा घेतला मॅग्निट्यूड, तर तो होईल एफ इज इक्वल्स टू के एक्स. त्यामध्ये आपण निगेटिव्ह साइन घेतली. मग याच इक्वेशनकडे पाहिलं तर मला केचं इक्वेशन तयार करता येतं, जे असतं एफ अपॉन एक्स.
तर पहा जो फॉर्म्युला मी केचा बनवलेला आहे तो आहे F/x. मग यावरनच आपल्या फोर्स कॉन्स्टंटची तयार होते डेफिनेशन. काही नाही, सिम्पली सांगायचं रिस्टोरिंग फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट ऑफ बॉडी. रिस्टोरिंग फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज फोर्स कॉन्स्टंट. सो डेफिनेशन अशी होईल द मॅग्निट्यूड ऑफ, मॅग्निट्यूड का म्हटलं आपण, कारण की आपण निगेटिव्ह साईन घेत नाही इक्वेशनमध्ये. द मॅग्निट्यूड ऑफ रिस्टोरिंग फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज फोर्स कॉन्स्टंट. आणि फ्रॉम दिस रिलेशन द इक्वेशन बनतं केचं के इक्वल्स टू F/x. मग आता याच फॉर्म्युला जर आपण पाहिलं तर आपल्याला फोर्स कॉन्स्टंटचं युनिट बनवता येतं SI युनिट. तर SI युनिट बनेल, फोर्स युनिट टाकून द्या न्यूटन आणि डिस्प्लेसमेंटचं टाकून द्या मीटर. तर फोर्स कॉन्स्टंटचं SI युनिट बनतं न्यूटन पर मीटर. आणि CGS सिस्टम जर युनिट बनवलं तर फोर्स युनिट असतं डाईन आणि डिस्प्लेसमेंटचं असतं मीटर. तर SI युनिट बनलं न्यूटन पर मीटर आणि CGS युनिट बनलं डाईन पर सेंटीमीटर. तुम्ही यावरनं आपल्या फोर्स कॉन्स्टंट डायमेन्शन काढू शकता. आणि इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा की फोर्स कॉन्स्टंटला ऑरमध्ये अजून दोन नावं आहेत. फोर्स कॉन्स्टंटला तुम्ही असंही म्हणू शकता स्प्रिंग कॉन्स्टंट आणि तिसरं नाव आहे स्टिफनेस ऑफ द स्प्रिंग. पहा फोर्स कॉन्स्टंट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्प्रिंग कॉन्स्टंट और स्टिफनेस ऑफ द स्प्रिंग. तर या होत्या आपल्या दोन इम्पॉर्टंट टर्म, ज्यामध्ये पहिली होती रिस्टोरिंग फोर्स आणि दुसरी होती फोर्स कॉन्स्टंट. पहा आता आपण सुरुवात करू लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनला. तर पहा लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन एक्सप्लेन करेल असं एक चांगलं एक्झाम्पल आपल्याकडे अवेलेबल आहे, जे आहे स्प्रिंग मास ऑसिलेटरचं. यावरती क्वेश्चन येतो एक्सप्लेन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन विथ द हेल्प ऑफ स्प्रिंग मास ऑसिलेटर. तर नेमकं स्प्रिंग मास ऑसिलेटरमध्ये मास कसं परफॉर्म करतं लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन ते आता पाहू. पहा या ठिकाणी एक व्हर्टिकल रिजिड वॉल आहे आणि या व्हर्टिकल रिजिड वॉलला एक हॉरिझॉन्टल स्मूथ फ्रिक्शनलेस सरफेस मी अटॅच केला आहे. एक व्हर्टिकल रिजिड वॉल आहे आणि या रिजिड वॉलला एक स्मूथ फ्रिक्शनलेस सरफेस अटॅच केलेला आहे. ज्या सरफेसवर मी O पोझिशनला M मास असणारा ब्लॉक प्लेस केला आहे. पहा ज्यावेळेस ब्लॉक कुठल्याही मोशनमध्ये नसतो, रिमेन्स असतो रेस्ट, तेव्हा ही ब्लॉकची O पोझिशन म्हणायची मेन पोझिशन किंवा ओरिजिनल पोझिशन. आणि या ब्लॉकला या वॉलसोबत मी अटॅच केलं आहे विथ द हेल्प ऑफ स्प्रिंग. फर्स्ट फिगरमध्ये आपला ब्लॉक कुठल्याही मोशनमध्ये नसतो, म्हणजेच ती आपल्या स्प्रिंगची कुठली पोझिशन आहे, रिलॅक्स पोझिशन. पहा आता O पोझिशनला रेस्टमध्ये असणारा ब्लॉक तुम्हाला धरायचा आहे आणि पोझिशन B कडे म्हणजे राईट साईडला ओढायचा आहे. B पोझिशनला आणायचं आहे आणि इथं आणल्यानंतर सोडायचं आहे. पहा ज्यावेळेस तुम्ही ब्लॉक O कडनं B कडे डिस्प्लेस केला त्यावेळेस आपली स्प्रिंग ताणल्या गेली, स्ट्रेच झाली. मग ही आहे आपली स्ट्रेच पोझिशन ऑफ स्प्रिंग. मग जशी आपण स्प्रिंग ताणणार तसं आपल्या ब्लॉकचं डिस्प्लेसमेंट वाढलं आणि जेवढं जास्त आपण स्प्रिंगला स्ट्रेच करू तेवढं स्प्रिंगच्या इलास्टिक प्रॉपर्टीमुळे ती स्प्रिंग त्या ब्लॉकवर अप्लाय करते मोठा रिस्टोरिंग फोर्स. थोडक्यात ज्यावेळेस आपण ब्लॉक ओचा बीला डिस्प्लेस करतो त्यावेळेस ब्लॉकचं डिस्प्लेसमेंट वाढतं आणि जेवढं वाढतं डिस्प्लेसमेंट तेवढा मोठा पाहायला भेटतो आपल्याला रिस्टोरिंग फोर्स. मग जर आपण या पोझिशन बीला हा ब्लॉक सोडला तर हा रिस्टोरिंग फोर्स काय करणार, या ब्लॉकला वापस आणतो टुवर्ड द मेन पोझिशन. पहा ज्यावेळेस आपण या पोझिशन बीला आपला हा ब्लॉक रिलीज करू त्यावेळेस स्प्रिंगच्या इलास्टिक प्रॉपर्टीमुळे या ब्लॉकवर जो रिस्टोरिंग फोर्स अप्लाय झाला तो रिस्टोरिंग फोर्स या ब्लॉकला वापस आणतो टुवर्ड द मेन पोझिशन. परंतु पोझिशन बी कडनं O कडे येताना तो फोर्स घटत चालतो, डिस्प्लेसमेंट घटत चालतं आणि सोबतच त्या फोर्समुळं जे भेटतं बॉडीला ॲक्सेशन ते पण कमी होत चालतं. परंतु बॉडीला ॲक्सेशन मिळालं म्हणून बॉडी ज्यावेळेस बी कडनं O कडे येते त्यावेळेस बॉडीची जी असते व्हेलॉसिटी ती वाढत चालते. आणि शेवटी जेव्हा आपला ब्लॉक या पोझिशन बीचा पोझिशन ओला वापस येतो तेव्हा या ठिकाणी आल्यानंतर
या रिस्टोरिंग फोर्सचं काम संपलेलं असतं. म्हणून या पोझिशन ओला रिस्टोरिंग फोर्सची व्हॅल्यू काय होते 0. जर फोर्स 0 तर डिस्प्लेसमेंट पण काय होतं 0. या पोझिशन ओला फोर्स झाला 0, डिस्प्लेसमेंट झालं 0, सोबत ॲक्सेशन पण काय होतं 0. मात्र पोझिशन ओला जी आपल्या ब्लॉकची व्हेलॉसिटी वाढत झाली होती ती सर्वात जास्त होते. मग पहा बी कडनं ओकडे ज्यावेळेस आपला ब्लॉक आला त्यावेळेस त्या ब्लॉकची व्हेलॉसिटी वाढलेली आहे आणि पोझिशन ओला ज्यावेळेस ब्लॉक पोहोचतो त्यावेळेस आपल्या ब्लॉकची व्हेलॉसिटी सर्वात जास्त असते. जेवढी मोठी ब्लॉकची व्हेलॉसिटी तेवढी मोठी पाहायला भेटते आपल्या ब्लॉकची कायनेटिक एनर्जी. मग पहा ज्यावेळेस आपला ब्लॉक हा बीचा ओला आला त्यावेळेस असं म्हणता येईल तो ब्लॉक ओला आता बनलाय एनर्जेटिक, त्याला मिळालेली आहे कायनेटिक एनर्जी. म्हणून तो ब्लॉक इथं आल्यावर थांबणार का नाही थांबणार, तो त्या एनर्जीमुळं समोरच्या साईडला मूव्ह होतो. पहा आता काय होईल आपला ब्लॉक त्या एनर्जीमुळं वापस इकडे येतोय म्हणजेच पोझिशन इकडे टू द लेफ्ट साईडला. तर यावेळेस काय होईल जी स्प्रिंग आपली आधी स्ट्रेच झाली होती आता ती स्प्रिंग काय होईल आपली कॉम्प्रेस, म्हणजेच ही राहील आपल्या स्प्रिंगची कॉम्प्रेस पोझिशन. मग जसा जसा ब्लॉक त्या वेगामुळे ओ कडनं इकडे वापस येतो त्यावेळेस आपली स्प्रिंग कॉम्प्रेस होते. ओ कडनं इकडे येत असताना ब्लॉकचं डिस्प्लेसमेंट वाढतं म्हणजे स्प्रिंग कॉम्प्रेस होत चालते आणि जशी जशी स्प्रिंग कॉम्प्रेस होईल तसा तसा वाढत चालतो रिस्टोरिंग फोर्स. पहा इथं आपल्या ब्लॉकची व्हेलॉसिटी मॅक्सिमम होती. ज्यावेळेस तो ब्लॉक वापस येतो टुवर्ड द मेन पोझिशन त्यावेळेस त्या ब्लॉकची व्हेलॉसिटी हळूहळू कमी कमी होते, डिस्प्लेसमेंट हळूहळू वाढतं, फोर्स पण हळूहळू वाढतो आणि फायनली व्हेलॉसिटी या पोझिशनला आली की 0 होते. म्हणजेच असं म्हणता येईल की आता ब्लॉक इथं थांबणार, यापुढे जाणार नाही, म्हणजेच ही राहील या साईडची ब्लॉकची एक्स्ट्रीम पोझिशन. पहा ज्यावेळेस आपला ब्लॉक ओ कडनं इकडे आला त्यावेळेस व्हेलॉसिटी कमी होतो, शेवटी इथं 0 आली, 0 व्हेलॉसिटी झाली म्हणजेच ही आपल्या ब्लॉकची फायनल पोझिशन आहे. तर हिला म्हणता येईल एक्स्ट्रीम पोझिशन. या पोझिशनला अप्लाय होईल सर्वात मोठा रिस्टोरिंग फोर्स. आता परत काय होईल या रिस्टोरिंग फोर्सचं एकच काम आहे हा ब्लॉक परत नेणे कुणाकडे टुवर्ड द मेन पोझिशन. आता काय होईल परत हा फोर्स या ब्लॉकला वापस आणतो टुवर्ड द मेन पोझिशन. मग परत आपला ब्लॉक हा ए कडनं ओकडे येतो त्यावेळेस परत आपल्या या रिस्टोरिंग फोर्सची किंमत कमी कमी होते, डिस्प्लेसमेंट पण कमी कमी होतं, फोर्समुळं बॉडीला भेटतं ॲक्सेशन ते पण कमी कमी होतं आणि सोबतच परत आपल्या ब्लॉकची व्हेलॉसिटी हळूहळू वाढते. मग फायनली ज्यावेळेस ब्लॉक या ठिकाणी पोहोचतो त्यावेळेस काय होईल जर परत आपला ब्लॉक या पोझिशन ओला पोहोचला तर तुम्हाला पाहायला भेटेल परत इथं रिस्टोरिंग फोर्स झालेला आहे 0, ॲक्सेशन पण झालेलं आहे 0 आणि डिस्प्लेसमेंट पण झालेलं आहे 0. मात्र परत आपल्या ब्लॉकची जी असते व्हेलॉसिटी जी आधी 0 झाली होती आता ती परत काय बनलेली आहे मॅक्सिमम. मग परत वापस येताना ब्लॉकची व्हेलॉसिटी वाढली म्हणजेच त्याची कायनेटिक एनर्जी वाढली म्हणजेच या ठिकाणी आपल्या ब्लॉकची एनर्जी असते मॅक्सिमम. आता परत काय होईल त्या एनर्जीमुळं जो वापस आलेला ब्लॉक तो थांबणार नाही, मग तो ब्लॉक परत पुढे मूव्ह होतो आणि परत पोझिशन बीला वापस येतो. ज्यावेळेस परत आपला ब्लॉक इकडे येणार त्यावेळेस परत डिस्प्लेसमेंट वाढतं, फोर्स वाढतो, ॲक्सेशन वाढतं, मात्र व्हेलॉसिटी काय होते 0. मग परत या पोझिशन बीला तुम्हाला तीच कंडिशन पाहायला भेटते जी आधी होते, फोर्स मॅक्सिमम, डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम, ॲक्सेशन मॅक्सिमम आणि व्हेलॉसिटी 0. मग आता परत काय होईल परत तो फोर्स त्या ब्लॉकला वापस देतो आणि पहा अशा प्रकारे आता आपला हा ब्लॉक जो आपण एकदाच धरून ओढला आणि सोडला आता तो काय होईल ऑसिलेट. मग थोडक्यात पहा या पूर्ण स्प्रिंग मास ऑसिलेटरचा सारांश काय निघतोय. ही आहे आपली ब्लॉकची न हलणारी पोझिशन म्हणजेच हिला मला म्हणता येईल ब्लॉकची मेन पोझिशन किंवा ओरिजिनल पोझिशन किंवा पोझिशन ऑफ इक्विलिब्रियम. या पोझिशनला मी ब्लॉक आणतो मॅक्सिमम इथपर्यंत, यापुढे नेत नाही. म्हणजे ही आहे ब्लॉकची पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन की जिथं असतं ब्लॉकचं सर्वात मोठं डिस्प्लेसमेंट. परत या पोझिशन एला मला म्हणता येईल या साईडची शेवटची पोझिशन म्हणजे निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आणि दिसते फिगरमध्ये पहा
या मेन पोझिशनच्या दोन्ही साईडला असतात एक्स्ट्रीम पोझिशन, ही असते पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, ही असते निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आणि दोन्ही एक्स्ट्रीम पोझिशनला जर तुम्ही फोर्स चेक केला डायरेक्शनमध्ये तर तो असतो टुवर्ड द मेन पोझिशन. सोबतच या फोर्समुळं जे भेटतं ॲक्सेशन ते सुद्धा व्हेक्टर क्वांटिटी असल्यामुळं त्याची पण डायरेक्शन नेहमी असते टुवर्ड द मेन पोझिशन. तर थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल बोथ द रिस्टोरिंग फोर्स और ॲक्सेशन आर डायरेक्टेड टुवर्ड द मेन पोझिशन अँड इट्स डायरेक्शन, ॲक्सेशन असो किंवा फोर्स, अँड इट्स डायरेक्शन इज अपोजिट टू that of the displacement which is measured from the main position. तर थोडक्यात हे होतं आपलं स्प्रिंग मास ऑसिलेटर की ज्यामध्ये आपण पाहिलं आपण हा ब्लॉक एकदाच धरला, ओढला आणि सोडला तर तो स्ट्रेट पाथवर म्हणजे लिनियर मोशन परफॉर्म करतो, पण कोणत्या टाईपची, सिंपल हार्मोनिक, की तो बरोबर अबाउट धिस मेन पोझिशन आता टू अँड फ्रो होतोय. म्हणजेच काय असतं, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये आपला ब्लॉक परफॉर्म करतो आपली ऑसिलेटरी मोशन म्हणजेच टू अँड फ्रो मोशन ऑन अ स्ट्रेट पाथ. आणि त्यामध्ये जो असतो आपला रिस्टोरिंग फोर्स तो नेहमी असतो डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट आणि दोघेही एकमेकांच्या असतात अपोजिट डायरेक्शनमध्ये. मग तुम्ही ऑरमध्ये रिलेशन लिहू शकता, फक्त फोर्सच नाही तर फोर्समुळं जे भेटतं बॉडीला ॲक्सेशन ते सुद्धा डायरेक्टली प्रपोर्शनल टू असतं डिस्प्लेसमेंट आणि ते सुद्धा या डिस्प्लेसमेंटच्या असतं इन अपोजिट डायरेक्शन. तर थोडक्यात लक्षात ठेवा, जी पण बॉडी परफॉर्म करते आपली लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन अशा बॉडीसाठी हे दोन इक्वेशन सॅटिस्फाय होणं गरजेचे आहे. From this spring mass oscillator example, it is clear that in linear simple harmonic motion of body, the path of motion of body is a straight line like this. At the middle of this path, there is a mean position of body or original position of body or stable equilibrium position of body, and on both sides of this mean position, there are two extreme positions. This is positive extreme position and this is negative extreme position. In linear simple harmonic motion, when we displace body from mean position toward the extreme position and release it, then we know that at this extreme position the restoring force acts on a body, and due to this restoring force body come back to their mean position. During the motion of body from this extreme position toward the main position, both force, displacement and acceleration of body goes on decreasing. At the same time, the velocity of body goes on increasing. And finally, when body comes to their main position, at this position the restoring force is zero, displacement also zero, acceleration also zero, but the velocity of body is maximum, and due to this the kinetic energy of body is also maximum and body becomes energetic. Due to this kinetic energy, body again move towards this extreme position. Now when body move from this mean position toward the extreme position, now the velocity of body goes on decreasing, but the value of restoring force, displacement and acceleration goes on increasing. And again, when body reaches to this extreme position, at this position the value of restoring force is maximum, displacement of body is also maximum, acceleration of body is also maximum, but the value of velocity of body goes on decreasing and finally becomes zero at this position. As the value of velocity is zero at this position, this is the ultimate position of body, and we can say that this is the extreme position of body. Again, at this extreme position the restoring force acting on a body is maximum. So because of this maximum restoring force, body again come back to their mean position. When body move from this extreme position toward the mean position, the same condition is seen here. Velocity of body goes on increasing, restoring force, displacement, acceleration goes on decreasing, and when body come back to their mean position, the same condition is seen here.
the force having their zero value, displacement of body is also zero, acceleration also zero, and velocity again maximum. Due to this again energy of body is maximum, and because of this maximum energy body again move toward this extreme position. Now when body move from this mean position toward the extreme position, the same condition is seen here. Velocity of body goes on decreasing, restoring force, displacement and acceleration of body goes on increasing, and when body reach to this extreme position, then at this extreme position again the value of restoring force is maximum, displacement of body is also maximum, acceleration of body is also maximum, and velocity of body is zero. Again, as the value of velocity is zero, this position is the ultimate position of body, so this is the extreme position of body. Again at this extreme position the restoring force is maximum, due to this body come again back to the mean position, again due to kinetic energy body come to this extreme position, again due to restoring force body come to the mean position, again due to kinetic energy body come to this extreme position. So this cycle is repeated after equal interval of time. So this is the periodic motion, again this is the oscillatory motion. तर पहा या एक्झाम्पल मध्ये जे नीट किंवा JEE पॉइंट ऑफ व्ह्यू काही गोष्टी महत्त्वाच्या आहे ते आपण या ठिकाणी डिस्कस केलेल्या आहे. आता आपल्याला पाहायचंय की नेमकं जी आपली लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन असते ती डेफिनेशन काय आहे. तर पहा आता आपण डिफाइन करतो किंवा करू लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनला. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन काय असतं पहा. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन ही एक लिनियर पिरियडिक मोशन आहे की ज्यामध्ये आपण पाहिलं नेहमी रिस्टोरिंग फोर्सेस किंवा एक्सेलेरेशन, रिस्टोरिंग फोर्सेस किंवा एक्सेलेरेशन ते नेहमी पहा डायरेक्शन मध्ये असतं टुवर्ड द मेन पोझिशन, आणि सोबतच त्या रिस्टोरिंग फोर्सची किंमत किंवा एक्सेलेरेशनची किंमत ही व्हॅरी होते डिस्प्लेसमेंट सोबत कशी डायरेक्टली प्रपोर्शनल. तर थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनची डेफिनेशन. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज डिफाइंड ॲज linear simple harmonic motion is defined as linear periodic motion of body. Linear periodic motion of body in which the restoring force or acceleration is always directed toward the mean position and its magnitude is directly proportional to displacement from the mean position. पहा लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये जो रिस्टोरिंग फोर्स आहे किंवा एक्सेलेरेशन तो नेहमी असतो डायरेक्शन मध्ये टुवर्ड द मेन पोझिशन, आणि सोबतच त्यांची जी व्हॅल्यू असते ती व्हॅरी होते डिस्प्लेसमेंट सोबत कशी डायरेक्टली प्रोपोर्शनल. सो फायनली डेफिनेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज डिफाइंड ॲज द लिनियर पिरियडिक मोशन ऑफ बॉडी इन विच द रिस्टोरिंग फोर्स or acceleration of body is always directed toward the mean position and its magnitude is directly proportional to displacement from the mean position. So mathematically we can write, पहा जो आपला रिस्टोरिंग फोर्स आहे तो आपण दाखवू शकतो आपल्या डिस्प्लेसमेंट सोबत कसा व्हॅरी होतोय डायरेक्टली, आणि सोबतच आपण इथं साइन घेतो मायनस. पहा इथं हे क्लिअर होतं फोर्स वाढला तर डिस्प्लेसमेंट वाढतं, आणि मायनस साइन सांगतं फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोघेही एकमेकांना कसे आहे अपोजिटली डायरेक्टेड. पहा या रिलेशनमध्ये जर मी एक कॉन्स्टंट घेतला के नावाचा, तर घेतलेल्या के नावाच्या कॉन्स्टंटला म्हणायचं फोर्स कॉन्स्टंट, स्प्रिंग कॉन्स्टंट किंवा स्टिफनेस ऑफ द स्प्रिंग, हे आपण आधी ऑलरेडी पाहिलेलं आहे. तर लक्षात ठेवा हे मोस्ट इम्पॉर्टंट इक्वेशन आहे ज्याला म्हणता येईल इक्वेशन ऑफ रिस्टोरिंग फोर्स. आता आपल्याला माहिती आहे आपल्याला अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ माहिती आहे फोर्स इक्वेशन काय असतं मास इंटू एक्सेलेरेशन. म्हणून मला असं म्हणता येईल एक्सेलेरेशन इक्वल्स टू फोर्स अपॉन मास. परत यामध्ये जर आपण व्हॅल्यू टाकली फोर्सची जी असते मायनस के एक्स अपॉन यम. आता पहा जर मी यामधील केला आणि यमला, के काय आहे आपला फोर्स कॉन्स्टंट तो कॉन्स्टंट आहे, यम काय आपल्या बॉडीचं मास ते पण काय असतं कॉन्स्टंट. जर या दोघांनाही मी कॉन्स्टंट ठेवलं तर मला असंही लिहिता येतं की आपलं एक्सेलेरेशन डिस्प्लेसमेंट सोबत कसं व्हॅरी होतं डायरेक्टली, आणि सोबतच निगेटिव्ह साइन सांगतं की बोथ एक्सेलेरेशन अँड डिस्प्लेसमेंट आर इन अपोजिट डायरेक्शन. पहा जर तुम्हाला एखादी मोशन गेस करायची आहे
किंवा सांगायची आहे की दिलेली मोशन सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये लिनियर टाईपची आहे, तर या दोन कंडिशन सॅटिस्फाय होणं आवश्यक आहे. पहा आपण नेमकंच पाहिलं लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये जो आपला रिस्टोरिंग फोर्स आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट आहे, बोथ आर इन अपोजिट डायरेक्शन आहे असं हे मायनस सांगतं. आपण या रिलेशनमध्ये कॉन्स्टंट ठेवलेल्या कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटी केला माहिती फोर्स कॉन्स्टंट, स्प्रिंग कॉन्स्टंट किंवा स्टिफनेस ऑफ द स्प्रिंग. आपल्याला माहिती आहे फोर्सचा फॉर्म्युला असतो मास इंटू ॲक्सेलरेशन, म्हणून ॲक्सेलरेशन इक्वल्स टू विल फोर्स अपॉन मास. जर तुम्ही फोर्सची व्हॅल्यू पुट केली -kx आणि जर या केला आणि एमला कॉन्स्टंट ठेवलं तर आपल्याला ॲक्सेलरेशनचं डिस्प्लेसमेंट सोबत रिलेशन दाखवता येतं, जे असतं ए मीन्स ॲक्सेलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. परत इथेही निगेटिव्ह साईन सांगते की बोथ ॲक्सेलरेशन अँड डिस्प्लेसमेंट आर इन अपोजिट डायरेक्शन. पहा आता काही गोष्टी महत्त्वाच्या. जो हा फॉर्म्युला आहे ॲक्सेलरेशनचा तो फॉर्म्युला मला असाही घेता येतो. हा फॉर्म्युला आपल्याला पुढे डिराईव्ह करायचा आहे की ज्यामध्ये ओमेगा असते आपली अँग्युलर फ्रिक्वेन्सी किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी. तर पहा या इक्वेशनकडे आणि या इक्वेशनकडे जर पाहिलं तर मला लिहिता येतं ओमेगा स्क्वेअरची किंमत काय होईल k/m. तर परत मला जर टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड तर आपली जी अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे तिचं इक्वेशन बनतं स्क्वेअर रूट ऑफ k/m. तर हा एक वेगळा फॉर्म्युला बनलेला आहे जो आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सीचा. तर थोडक्यात आपण या ठिकाणी पाहिली डेफिनेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. त्यामध्ये पाहिलं की रिस्टोरिंग फोर्स असो किंवा ॲक्सेलरेशन हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं डिस्प्लेसमेंट. आणि मायनस साईन काय सांगतं बोथ रिस्टोरिंग फोर्स अँड डिस्प्लेसमेंट, ॲक्सेलरेशन अँड डिस्प्लेसमेंट आर इन अपोजिट डायरेक्शन. सोबतच आपण एक इक्वेशन डिराईव्ह केलं आहे की जे आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सीचं किंवा अँग्युलर व्हेलॉसिटीचं, जे असतं रूट ऑफ k/m, की ज्यामध्ये k आहे आपला फोर्स कॉन्स्टंट, m आहे आपल्या बॉडीचं मास. थँक्यू.